आणि त्याची बिल्डिंग आहे 3 मजल्याची. मग ते आज जेवण करून बाहेर निघालो आणि त्याच्या बिल्डिंगमध्ये जाऊन बसलो. म्हटलं कसं काय. त्याच्या पुढे एक गाव आहे किनगाव राजा, नाव ऐकलंय का? किनगाव राजा. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात छोटं कीर्तन म्हणजे किनगाव राजाचं. मी रामकृष्णाने घेतली, अभंग घेतला आणि तोपर्यंत समाज शांत. आता जसा बसलाय बोलायला सुरुवात केली की बडबड सुरू झाली. 5 मिनिटामध्ये कीर्तन संपवलं. माझ्या आयुष्यातलं सगळ्यात लहान कीर्तन 5 मिनिटात संपवलं. ऐकलंच नाही लोकांनी. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावाला गेलो, किनगाव राजाचे लोक तिथं आले. मी म्हटल्यावर तुमच्या गावात कीर्तन नाही म्हणे. आमच्या गावात परंपरा आहे. भगवान बाबा कीर्तन करत नव्हते, तुम्ही कोण आहेत म्हणे. कशाची परंपरा आहे? कीर्तन न करण्याची परंपरा आहे. बाबा आमच्या गावाला माहेर म्हणायचे, आराम करायचे. तुम्ही काय कीर्तन केलं? मग तुम्ही इकडं, पण इकडं आम्ही ऐकायला आलेलो आहे. आमच्या गावात कीर्तनाची परंपरा काय? संताला जपणं म्हणतो आपण त्याला. विठ्ठला विठ्ठला तुम्हाला याची किती किंमत आहे किंवा किती माहिती मला नाही माहिती, पण ज्यांनी संपूर्ण जगावर राज्य केलं इंग्रज, सगळ्यात मोठे परंपरावादी, सगळ्यात मोठे, सगळ्या जगात परिवर्तन केलं. 100 वर्षापूर्वी लंडन जे शहर आहे ना, त्याच्या जमिनीच्या खाली 8 रेल्वे आहेत. किती? 8 रेल्वे. जे वर लंडन आहे सिटी आणि खालून रेल्वे चालतात 8. किती वर्षापूर्वी? 70-80 वर्षापूर्वी त्या रेल्वे तयार केलेल्या आहेत. 10 महिने पाऊस पडतो. अशा ठिकाणी खाली रेल्वे करणं आणि एकावर एक रेल्वे चालते, खाली एक रेल्वे आणि त्याच्यावरून एक रेल्वे चालते. किती ॲडव्हान्स आहेत ते लोक. आणि नावं दिलेली आहेत त्यांनी, पिकडली डिस्ट्रिक्ट रेल्वे वगैरे वगैरे अशी नावं आहेत. आणि त्याला लाईनी दिलेल्या आहेत, येलो, निळी फिळी, कोणाला कुठं जायचं. वर शहर 70 वर्षापूर्वी 80 वर्षापूर्वी खाली रेल्वे. पण त्यांचं आहे ना, तुम्ही राजा मेलात, राणी मेली, बघा त्यांची परंपरा. घोडेच असणार, बग्गीच असणार, टाईमच असणार त्यांचा. आणि त्यांच्या जेवढ्या बिल्डिंग आहेत लंडनमधल्या त्या सेव्ह केलेल्या आहेत त्यांनी. हेरिटेज म्हणतात त्याला. आमच्या वाडवडिलांनी आजोबांनी बांधलेली बिल्डिंग आहे, आम्ही जपणार त्याला. अजून पुढं जाऊन सांगतो तुम्हाला. वर्ल्ड हेरिटेज म्हणून गाव आहेत. 16व्या शतकातलं, कितव्या, जसंच तसं गाव आहे अजून. युनेस्को हेरिटेज म्हणून आहेत. चेक रिपब्लिक, ज्याची तुम्ही जावा वापरता ना, बाटा जावा, आणि आता स्कोडा आलेली आहेत, ती त्या देशाची गाडी आहे. 16व्या शतकातलं गाव आत्ता 25 साली जसंच तसं आहे. काय जपले. आणि आपल्याला म्हणजे 700 वर्षापूर्वी ते गाव कसं असेल तिथं जाऊन तसंच आहे. काय 600 वर्षापूर्वी कोणत्या चपला घालत होते, पाणी कसं होतं, दरवाजा कसा होता, घरं जोपासलेले आहेत. आपलं वैभव आहे ते. गडावर तुम्ही बघा, भगवान बाबाने जे काम केलं त्याला मी हात लावलेलं नाही आणि बाकी ठेवलेलं नाही. बाबांची घाणी आहे. तुम्ही जर आलात ना तिथं, त्या घाणीला मी जपलेलं आहे. जी घाणी बाबा चालवायचे रेडा लावून, आणि त्याचा चुना तयार केल्यानंतर विठ्ठलाचं मंदिर बांधलं, त्या घाणीला जपलेले आहेत. ते टँक जपलेले आहेत, काढलेला नाही तो. परंपरा आहेत. यांनी आपण पुढे गेलेलो आहेत. हीच व्हावी माझी परंपरा आहेत, माझी विठ्ठलाला मांडण्याची, माझी परंपरा आहे ज्ञानेश्वरीला मांडण्याची. हीच व्हावी माझी. आज एका जन्मात नाही, जन्मोजन्मामध्ये ज्या देवाने या जगातली अंधश्रद्धा संपवली. आता मला सांगा, 2-3 पिढ्यापासून सावरगाव आहेत. बाबा आले, भीमशी महाराज आले. कधी कुणी तावीत गंडा दिला तुम्हाला? कोणत्या साधूनी? पण तुम्ही पण असे येडे आहेत ना, तुमचे शेजारी काही घर आहेत. हे पटलं नाही की तिकडे जाता तुम्ही. जास्त नाव घेऊन सांगत नाही, बरोबर आहे का? अंगात आलेलं, वड्याचं लागलेलं,
जाता ना तुम्ही तिथं. पण मला सांगा, ज्या गोष्टी जगात नाहीत त्या नाही म्हणून सांगण्याचं धाडस ज्ञानेश्वर महाराजांमध्ये, आणि त्यांची परंपरा भगवान बाबांची ना. अंधश्रद्धा म्हणून आज विज्ञानाच्या काळामध्ये वारकरी संप्रदाय जो टिकलेला आहे, ज्ञानेश्वरी टिकलेली आहेत, एकही ओवी चुकीची नाही. मी सांगतोय तुम्हाला, कळेल न कळेल, भाव कळेल न कळेल, पण माऊलीच्या तोंडातले शब्द आपल्या तोंडात बसावे हीच व्हावी माझी जन्मोजन्मी, एका जन्मात नाही. आणि तुझा दास होत असताना काय केलं पाहिजे? पंढरीचा वार करी, पंढरीचा वार करी, वार करी, पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे, वारी चुकोनी दी हरी, वारी चुकोनी दी हरी, पंढरीचा वार करी, वार करी, पंढरीचा वार करी, वारी चुकोने दे हरी, वारी चुकोने दे हरी, पंढरीचा वार करे, पंढरीचा वार करे. आपल्या गावामध्ये बरेचसे पोरं बिना लग्नाचे आहेत, बरोबर आहे का? तुमच्याच गावातला एक पोरगा गडावर आला, शिकला, ज्ञानेश्वरी सांगायला लागला, संसारही चांगला झाला, शिक्षणही झालं, लोक पाय पडायला लागले. कशामुळं? त्याच्याबरोबरचे लोक तुमच्या गावात नाहीत का? संत संगे सर्व काळ. भगवान गडाचा स्पर्श झाला तुमच्या गावातल्या मुलाला आणि जीवन बदलून गेलं. तुमचं नाही बदललं, तुम्ही आला नाहीत ना. मी तर लोकांना म्हटले गावोगावी, ज्यांचे पूर्वी बाबा म्हणायचे एकरिका, आणि मी काय म्हणतो, ज्यांचे लग्न झाले नाही त्यांनी गडावर या, शिका, का सुखी व्हाल. संत संगे सर्व काळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. 200-250 मुलं आहेत महाराज, 1.5 लाख लोक गडावर जेवतात. महाराज खराब असता तर हे चाललं असतं का? मग तुम्हाला का सांगतात महाराज खराब आहे? तुम्ही माझ्याजवळ आले नाही पाहिजेत, संत संगती घडली नाही पाहिजेत. मी तर आता अनेक ठिकाणी सांगितले तरी पण सांगतो, सुरुवातीला 12 वर्षे आहे ना, आमच्या गडाच्या परिसरातल्या लोकांना माहितीच नव्हतं मला कीर्तन येते. मोठ्याचे कीर्तन ठेवायचो मी. बाबाला काही येत नाही, काम करतात बाबा गडाचं, कीर्तन येत नाही. अचानक ते एक महाराज आजारी पडले, भागवतकार उखळीकर महाराज, आणि दुसऱ्या दिवशी सप्ताह सुरू एडीला. म्हटलं तर ऐन टायमाला कोण महाराज बोलू, चला जाऊ दे आपण ज्ञानेश्वरी सांगू. मग त्यावेळेस मी ज्ञानेश्वरी सांगायला बसलो 12 वर्षानंतर. आणि मग आपले लोक विचार करायला, आपल्या बाबा शिकलेला दिसतोय. माझ्या बाबतीत गादीची घटना बरं का, आपला बाबा शिकलेला दिसतोय. मग थोडा विचार करायला लागले, आणि हे टी व्हीला आणि सोशल मीडियाला आल्यावर मग कळायला खरंच शिकलेला आहे आपला बाबा. पण ही एक भावना, शिक्षण असो नसो पण भावना चांगली होती. याचं नाव आहे अखंड प्रेमाचा. तुम्ही सगळ्या लोकांनी मदत केली म्हणून गड श्रेष्ठ झाला महाराज. त्याला आयडियाला किंमत नाही आहे. बुद्धिमान लोकांजवळ 1000 आयडिया आहेत, पैसे पाहिजे ना. आज पंढरपूरच्या पांडुरंगाला जो दगड नाही आहेत तो आपण भगवान गडावर वापरतो. हे सगळ्यांची तुमची साथ आहे, तुमची एकी आहे, तुमची एकता आहे. का? संत संख्ये. कधीतरी वाढ वडील भगवान बाबाच्या संगतीत राहिले, परंपरा आली, दिंडी इथून पैठणला निघते. आता हळूहळू परिवर्तन का झालं? संत संघ कमी झाला, काळ बदलला, शिक्षणाचा काळ आला, कमवण्याचा काळ आला, पण आपल्या गावाची प्रथा बदलली नाही. म्हणून या सगळ्या गावाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. कीर्तन थोडं केलं पण
व्यवस्थित केलं बरं, टेन्शन घेऊ नका. धार कमी देतो पण प्युअर असते. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला